असं काय झालं असेल? शीतलनं भैयाच्या कानपाडातच मारली. काय माहित काय झाले ते. पुरगीलाच विचारलं पाहिजे. आजा, तुला काय शीतल बोलली का र? नाही. पण पुरगी चुकणार नाही एवढं मात्र खरं. का चुकणार नाही? अख्ख्या गावात वट आहे भैयाचा. ही कशाला वाकड्यात गेली त्यांच्या? उद्या घरात होणारी सून आहे ती. कारण नसताना काहीतरी डोक्याला ताप करून ठेवली पोरगी. अगं तो भैया काय तर तिला बोलला असेल, मग तिने काय गप बसून नाही का हो का? अव भैयाने त्यांच्यासाठी काय नाही केलं सांगा की. तरी बी त्यांना वाजवायला पुढं मागं बघितलं नाही तिनं. उद्या आपण जर काय बोललो तर आपल्याला बी वाजायला कमी करायची नाही ही. अजिंक्य, घरात आल्यावर तिला नीट राहायला लागल. आत्ता सांगून ठेवते, माझ्या घरात अजिबात असलं काही चालणार नाही. माझं घर आहे म्हणल्यावर मी म्हणाल तसंच चालणार. हे काय काय सारखं माझं घर म्हणते. जसंही तुझं घर आहे ना तसं शीतल ते बी होणार आहे. आणि हे बघ, तुला सांगून ठेवते, अजिंक्यच्या नावावर अर्ध घर केले तेव्हा अर्ध्या घरची मालकीत शीतल होणार आहे. होईल की. काना मागणं आली आणि तिकट झाली असं बरं होऊ देईल मी? माझ्या घरात राहायचं म्हणल्यावर माझ्याच पद्धतीनं राहायला लागल. पुष्पे, तू बी या घरात आलीस ही विसरू नकस. तुझे तिला काय बोलतेस ना ते तुला बी लागू होते. जीजे, पुष्पे, तुम्ही नको त्या गोष्टीवर कशाला वाद घालता ग? हे बघा, आता दोघींनी मिळून लग्न सोडून दुसऱ्या कुठल्या विषयावर एक शब्द काढायचा नाही. लग्न घरात कसले वाद घालत असता का दोघी? काम काय काय राहिले ते जरा बघा. काय राहिलं आता? काय नाही र, फक्त दागिन्याचं राहिले. म्हणजे शीतलला फक्त गळ्यातलं करायला लागल. बाकी ताईडीच दागिने आहेतच की शीतलला द्यायला. होय, पण ती आहेत कुठं? ती पहिली नीट ठेवा. तुम्ही ऐन टायमाला इकडे तिकडे ठेवाल आणि आपल्याला हुडकत बसायला लागेल. सगळी कामात असणार त्यावेळी. आणा माझ्याकडे द्या. कुठे आहेत? अरे हिला सांगतो ठेवायला, त्या कपाटात ठेवलेत. दागिने कुठे आहेत? अरे असतील की तिथंच, बघ की जरा शोध. अगं इथं नाहीत. असं कसं होईल? सर बघू. अरे देवा, आजा, अरे पोरगीच दागिने कुठे गेले माझ्या? आजा, अरे दागिने चोरीला गेले का काय? उगाच कालवा करू नका. अगं कालवा करू नको म्हणजे, अगं 5 तोळ्याचं दागिनं होतं, तुझ्याकडे ठेवायला गेलं. कुठे गेलं दागिनं ते? मी ती जेडीला दिल्यात. काय दिलं जेडीला? का म्हणजे? माझ्या लेकीला सोन्याचं डाग नका का द्यायला? अगं पुष्पे, ते माझ्या तायडीचं दागिनं होतं ग. तिने तिच्या सोन्यासाठी ठेवलं होतं. तू का दिलं जेडीला? का दिलं म्हणजे? तिचा काय हक्क नाही का? तिला काय हाऊसफूस करू वाटत नाही का? माझ्या पूर्ण काय पाप केलं होतं काय माहिती. आयुष्यभर साधी एक सोन्याची चैन केली नाही तिला. लगीन बी तिचं तीच करून आली. म्हणून म्हणलं तिला 80,000 रुपये दागिने दिलं. म्हणलं तिची सासरी इज्जत जाईल ना, काय नाही दिलं तर. अगं मग तुझे दागिने द्यायचे ना. तुझे दागिने का नाही दिले? तायडीच्या दागिन्यांना कशाला हात लावलास? मी दागिने दिला असतं तर मी काय मोकळ्या गाडीने जायचं होतं का? म्हणजे माझी बी आबरू घालवली असती. फेडरेशन अध्यक्ष असून एक बी गळ्यात सोन्याचा डाग नाही ना, म्हणून. तुझं तर फेडरेशन म्हणजे मामा राहू दे की मामा. अरे काय दिलं बिघडलं तर? मामीनं आजवर सगळं आईसारखं केलंय माझ्यासाठी. त्यासमोर या दागिन्याचं काय? मुलगा म्हणून मी एवढं पण करू शकत नाही का? आणि या दागिन्याच्या असण्या नसण्यानं शीतलला नाही काय फरक पडणार. तिला जो पाहिजे होता
तो दागिना दिलाय मी तिला. तुम्ही उगाच भांडू नका. आणि जेडी काय बाहेरची आहे का? घरातलीच आहे ना. बघा, ह्यांना कळतंय पण तुम्हाला कळणं झालंय. आज ताई असत्या तर माझ्या जेडीच्या लग्नात काही ना काही दिलंच असतं की त्यांनी. जीजे जीजे, तू तुझ्या नाचूनला ओळखत नाहीस का? हा, अरे तिला नाही काय फरक पडणार. तू शांत. आणि आता दागिन्यावरनं चर्चा नको. थोडसच दिवस राहिलं. मी शितलीसाठी मंगळसूत्र करणारच आहे. तेवढं बास आहे आत्तापुरतं. मला जसं जमल तसं मी दागिना करेल तिच्यासाठी. तुम्ही नका टेन्शन घेऊ. काय झालं? सगळे एवढी शांत का बसलेत? नाना, हे बघा, घाबरून जायचं काय कारण नाही. ते भैया काय खाणार ना आपल्याला. अरे बाळा, एका गावात राहून असं वैर धरणं बरं नव्हं. मग त्यानं काय बी केलं तरी मी गप्प बसायचं होय? अगं तुला वाटलं भैया चुकलेत, पण तरी पण त्यांचा 4 चौघात अपमान करायला नको होतास. मग काय करायचं? सगळ्यांना घरी जायला सांगून त्याला चहा पाणी देऊन मग गाल रंगवायला पाहिजे होता का? अगं पण नेमकं काय झालंय ती तर सांगशील का नाही? बरं बास, आता विषय वाढवू नका. एक तर लग्न तोंडावर आले आणि तुम्ही वेगळ्या विषयाला फाट फोडू नका. नाही तर लग्न राहायचं बाजूला आणि हेच निस्तरत बसायची वेळ यायची. काम काय काय राहिलीत उषा? हं, अगं काम काय काय राहिलीत? काय नाही, घरचीच आहेत कामं सगळी. आणि बाकी काय साताऱ्याला जाऊन तेवढं दागिना आणायचंय. बर, कधी आणणार आहे? मी आणि नीलम वहिनी उद्या जाणार आहे सातारला दागिना आणायला. ठीक आहे. आणि हा, आणले की शीतलला दाखवा, म्हणजे तिला काय पसंत पडते काय नाही ते बघता येईल. आणि जे पसंत पडणार नाही ते उद्याच्या एका दिवसात परत तयार करून घेता येते. बर, ठीक. शीतल बाळा, जाऊन झोप आता. लय रात झाली. वय आणि हे बघा, जे झालं ते झालं. आता लग्न होईपर्यंत कुणीच कुणाला काय बोलू नका. एवढं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, भाऊजीची होणारी बायको आहे मी. अगदी न वागायचं, नाहीतर फाडून टाकेन डोळा. माझ्या शितलीच्या संसारात चुकून बी लुडबुड करू नको. लई मागात पडेल. अहो भैया बस कर आता, मेहंदी गेली. मेहंदी गेली असली तर मेहंदीचा रंग नाही केला अजून. तो रंग जाऊ दे नाहीतर राहू दे. शीतलच्या हातावरच्या मेहंदीचा रंग फार काळ टिकू देणार नाही मी. बस रे. बघू. अगं बाई, चेहऱ्यावरचा रंग बघ कसाच खुललाय तो. काय पण अगं खरंच. आणि हे बघ, मी मुंबईला गेले होते ना, तेव्हा आम्ही बोरिवलीला गेलो होतो. तेव्हा धनश्री ज्वेलर मधून तुझ्यासाठी हार आणलाय. हा बघ,
तुझ्या लग्नासाठी पैसे साठवून ठेवले होते ना, त्यातनं घेतलाय हा. कसं आहे? लई भारी आहे. थँक्यू काकी. आईला कोणी थँक्यू म्हणते का? पण मी तुझ्यावर आणि आप्पावर नाराज आहे. का बरं? हे तर माझं लग्न आहे आणि आप्पा दुबईला आणि तू बी जाऊन दिलंस होय. काके, असं काय खर्च येणार होता माझ्या लग्नात की आप्पाला काम करायला दुबईला जायला लागलं? कसं आहे शितले, अगं तू तर यांना चांगलंच ओळखतेस. तुला असं जाताना बघणं त्यांच्याच्यानं काही शक्य झालं नसतं, म्हणून तर ते सगळ्यांच्या मनाविरुद्ध दुबईला निघाले. मी पण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने काही माझं ऐकलं नाही. आणि तसं बी ते इथं नसले तरी त्याने दिलेला हा दागिना आहे की. आवडला ना? आवडलं मला. आणि खरं सांगू का शितले, बाईचं सौंदर्य ना दागिन्यानं अजूनच खुलतं बघ. अगं बाई, किती गोड दिसतंय ग बाळ माझं. थांब, आमची नवरी नटली म्हणायची. अगं घालून बघत होते. बघ बघ, अजून एक दागिना आलाय, तो बी घालून बघ. म्हणजे हा गा अजिंक्य आलाय, त्यानं पण काहीतरी दागिना केलाय, दाखवायला आलाय. कुठे? हाय की अजिंक्य. अगं आता अजिंक्य म्हणायचं नाही आणि अरे तुरे पण करायचं नाही. जावई बापू आहेत ते आपले. अगं बाई होय की. जावई बापू या. नाही, अजिंक्यच ठीक आहे. तुमची पण सोन्या नाण्याची खरेदी झाली वाटतं. वय थांबा, शितलीसाठी आम्ही काय काय केलं ते दाखवते. हे बघा, मी आणि आमच्या ह्यानी शितलीसाठी हा हार केलाय, 2 तोळ्याचा आहे. हे सुमन आणि जितू भाऊजीने केले, हे पण 2 तोळ्याच आहे. हे नाना आणि अक्कांच्याकडून आणि हे ध्रुव आणि सौर्याकडून. कसं वाटलं? छान आहे. काय आपण खाली जाऊया. अहो कामाचा ढीक पडलाय खाली. बर बर चल, येते बरं का जावई बापू. हा चल. शितले, तुझ्या दागिन्यामध्ये लय सुंदर दिसतेस. थँक्यू. खरं तर मी तुला थँक्यू म्हणायला पाहिजे. का? माझी चॉईस लईच करेक्ट आहे हे तू परत एकदा दाखवून दिलंस म्हणून. म्हणजे काल जे काय झालं ना त्याबद्दल मला तुझं लय अभिमान आहे. का? काल मी तुझ्याशी बोललो नाही. काल तू जे काय वागलीस ना एकदम बरोबर वागलीस. आणि बघ, आपण कुणावर अन्याय करायचा नाही आणि अन्याय होत असेल तर तो सहन बी करायचा नाही. खरं शितले, तू केलंस ते योग्य होतं. शितले, तुला वाटलं असेल की आपण करतो ते बरोबर आहे का नाही, पण लक्षात ठेव, तू केलं जर खरंच बरोबर असेल ना आणि अख्ख्या जगाला ते चुकीचं जरी वाटत असलं तरी प्रत्येक गोष्टीत मी तुझ्या बरोबरच असणार आहे. तुला असं स्ट्रॉंग राहायचं आणि फक्त स्वतःवरच नाही तर कुठे बी अन्याय होत असेल ना तरी तुला त्या विरोधात आवाज उठवायचा आहे. कारण फौजी कधीच अन्याय सहन करत नाही आणि कुणावर अन्याय होऊ बी देत नाही. आणि माझी बायको म्हणून तू बी हेच केलं पाहिजे. फौजी, मला जरी फौजी होता येत नसलं ना तरी मी एका फौजीची होणारी बायको आहे हे माझं भाग्य आहे. तेव्हा फौजीचे जे काही गुण मला माझ्यात उतरवता येतील तेवढे मी उतरवण्याचा प्रयत्न नक्की करीन. खरंच शिकले, तुझ्यासारखी बायको मिळालं ना नशीबच लागतं. खरं तर फौजी नवरा मिळायला नशीब लागते. तुमच्या घरी काय चर्चा झाली का? वय सगळीच टेन्शन मध्ये होती.
पण मामी जरा चिडली होती. का? हेच भैयाची गावात वट आहे. आमच्या घरी बी हेच चाललं होतं. म्हणत होते त्या भैयाबर अशी का वागलीस म्हणून. पण त्याची गावात वट असू दे नाहीतर काय बी असू दे, मी नाही भीत कुणाला. आणि मला तुला बी नाही घाबरत. करेक्ट. आणि बिनकामाचं घाबरायचं पण नाही कोणाला. बरं असू दे. दागिनं कुठे आहे? दाखव की. सॉरी शितले, मी दागिने नाही करू शकलो तुझ्यासाठी. अरे ठीक आहे. आणि तसं बी मला जो दागिना पाहिजे होता तो तर तुम्हाला आधी दिलायच की. हा, पण माझ्या आईचे जे दागिने आहेत ते तुला द्यायचं असं जिजीला वाटत होतं. पण ते दागिने काय झालं? मामीने ते दागिने जयडीला दिले. काय? का? का दिले? माझ्यासाठी ठेवले होते ना, कोणाला विचारून दिले? हे बघ, ते माझ्या वाटणीचे दागिने होते, मला परत पाहिजे. अहो काय फौजी नाराज होताय? चेष्टा करत होते. मला काय बी नको. आणि तसं बी तुझ्या बरोबर असेल तर खुशच असेल. तू दागिना दाखवायला आला होतास का नाही? दाखव की मग. हा, शितले, मी तुझ्यासाठी एवढाच दागिना करू शकलो. किती ग्रामचे? 1.5 का 2. आपण एक काम करू, आपण याचं वजन करू, बघू किती भरते. म्हणजे थांब. शितले, खरंच सॉरी, तुमच्या एवढं दागिने नाही करू शकलो. गबस. बर, मला आता सांग, यापैकी कशाचं वजन जास्त आहे? याचं वजन जास्त. आणि नुसतं वजनच नाही, जबाबदारी बी मोठी. फौजी, घरावर कुठलं बी संकट आलं ना तर बाई तिचा प्रत्येक दागिना मोडते किंवा घाण ठेवते. पण मंगळसूत्र कधीच नाही. कारण मंगळसूत्र ही प्रत्येक बाईची ताकद असते. आणि तसं बी दागिना तर तुम्ही मला मेडलच्या रूपात देणारच आहात की. मस्त आहे मंगळसूत्र. कुणाची चॉईस आहे? माझी. वा फौजी, तुम्ही जर मला नेला असतं ना चॉईसला तरी बी मी हेच घेतलं असतं. एवढी काय झाली मंगळसूत्र घालायची? हे तर मी तुला सगळ्यांच्या साक्षीने घालणारच आहे की. सॉरी 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 सॉरी. माझ्या कमाईतला पहिला दागिना. ह्यो आर्मीच्या कमाईतला पहिला दागिना. ह्यो दागिना मी माझ्या बरोबर कायम ठेवी.